नमस्कार. वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर तुम्ही बघितलंय काय मस्त असा जाळीदार मऊ लुसलुशीत सॉफ्ट असा आपला केक झालेला आहे. आज आपण मस्त असा मँगो केक बनवणार आहोत. खूप कमी साहित्यात आहे, अगदी 3 ते 4 साहित्यामध्ये हा आपण केक बनवलेला आहे. चवीला भन्नाट झालेला आहे. कुठलंच मैदा, ओव्हन किंवा अंड्याचा वापर न करता मस्त असा जाळीदार इथे आपण केक बनवलेला आहे. तर चला आजची ही रेसिपी आज आपण कशी बनवलेली ते बघूया. तर आज आपण मँगो केक बनवणार आहोत. तर इथे मी एक आंबा घेतलेला आहे. मस्त असं आंब्याचे सीझन चालू झालेला आहे. भरपूर असे आंबे हे मार्केटमध्ये आलेले आहे आणि बाहेर जर गेलं तर आपण येताना आंबे हे घेऊनच येत असतो. मग आंबे असं कट करून न खाता किंवा रस बनवून न खाता आज आपण त्यापासून मस्त असा जाळीदार सॉफ्ट मऊ लुसलुशीत केक बनवणार आहोत. खूप साध्या सोप्या पद्धतीत आहे आणि झटपट सुद्धा होणार आहे. तर इथे मी एक आंबा घेतलेला, छान त्याला कट करून घेतलेलं. आता इथे मी अशा पद्धतीने हा आंबा कट करून घेतलेला आहे. आता हा आंबा इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तर इथे आपण आंब्याचा सुरुवातीला गर बनवणार आहोत. तर इथे मी एक आंबा कट करून घेतलेला आणि अशा पद्धतीने संपूर्ण आंबा मी इथे कट करून घेतलेला आहे. कट करून झाल्यानंतर आता हा गर इथे आपल्याला एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. तर इथे मी एक वेळा मिक्सरला फिरून घेतलेलं. त्यानंतर त्यामध्ये 1 कप आपल्याला दूध घालायचं. दूध घातल्यानंतर परत मी याचं झाकण लावते आणि झाकण लावून परत मी मिक्सरला एक वेळा फिरून घेते. तर मस्त इथे आपला गर तयार झालेला आहे. आता हा आपण साईडला ठेवूया. त्यानंतर इथे मी एक दुसरं मिक्सरचं भांडं घेतलेलं. त्यामध्ये आता आपल्याला रवा घालायचा. तर इथे मी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. रवा कुठलाही घेतला तरी चालेल, जाड बारीक तुमच्याकडे जोही असेल तो घेतला तरी चालेल. तिथे मी 1 कप रवा घेतला आणि त्याच कपने अर्धा कप इथे आपल्याला साखर घ्यायची आहे. तर हे दोनच फक्त वस्तू इथे आपल्याला लागणार आहे. आता हे आपल्याला झाकण लावून मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. तर इथे मी रवासुद्धा बारीक छान असा मिक्सरला फिरवून घेतलेला. तर हे आपण एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घेऊया. तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बोल घेतलेला. त्यामध्ये फिरवून घेतलेला रवा आणि साखर आपल्याला घालायची आहे. आता जो गर आपण इथे वाटून घेतलेला होता सुरुवातीला, तो संपूर्ण गर आपल्याला यामध्ये घालायचा आणि मस्त इथे हे संपूर्ण साहित्य छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. घातलेला जो आंब्याचा गर आहे तो संपूर्ण इथे आपल्याला रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. इथे मी दूध म्हणजे ज्या कपने आपण रवा घेतलेला होता त्या कपने अर्धा कप इथे मी दूध घेतलेला आहे. आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मस्त असं मिक्स करून झाल्यानंतर जर तुम्हाला हे बॅटर घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं दूध ॲड करू शकता. आता इथे मी थोडंसं वेलची पावडर घेतलेली, ती आपल्याला यामध्ये घालायची. परत हे एकदा मी मस्त असं मिक्स करून घेतलेलं. आता हे बॅटर आपल्याला 15 ते 20 मिनिट झाकण ठेवून साईडला ठेवायचं आहे. म्हणजे आपण यामध्ये जो रवा घातलेला आहे तो छान असा फुलेल. तर यावर मी झाकण ठेवते आणि 15 ते 20 मिनिट हे मी साईडला ठेवते. बॅटर मुरते किंवा रवा फुलते तोपर्यंत इथे आपण कढई प्रीहीट करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली. त्यामध्ये मीठ घालायचं. हे यूज केलेलं मीठ आहे तेच मी नेहमी वापरत असते. त्यानंतर त्यावर एखादं स्टँड किंवा मग एखादी प्लेट ठेवायची आणि झाकण ठेवून हे कढई आपल्याला 10 ते 15 मिनिट प्रीहीट करायला ठेवायची आहे. कढई प्रीहीट होते तोपर्यंत इथे मी केक टिन सुद्धा तयार करून ठेवलेला. इथे केक टिन घ्यायचा, त्यावर तेल स्प्रेड करून घ्यायचं. आता तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर बटर पेपर लावायचा किंवा मग बटर पेपर नसेल तर थोडंसं गव्हाचं पीठ किंवा मग मैदा असेल तो सुद्धा तुम्ही यावर स्प्रेड करू शकता. इथे माझ्याकडे बटर पेपर होता तो मी कट करून घेतलेला आणि तो बटर पेपर ठेवून त्यावर आपल्याला ह्या अशा पद्धतीने तेल ग्रीस करून घ्यायचं. इथे आपला केक टिन सुद्धा तयार झालेला आहे. कढई सुद्धा प्रीहीट होते. आता इथे 15 मिनिट झालेले होते. 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान इथे आपलं बॅटर तयार झालेला आहे. जो यामध्ये आपण रवा घातलेला तो सुद्धा छान असा फुललेला आहे. आता इथे बॅटर थोडंसं घट्ट झालेलं होतं. आता इथे आपण अर्धा चम्मच इथे मी बेकिंग पावडर घेतलेली आहे. त्याच चम्मचने अगदी पाव चम्मच इथे आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे. त्यानंतर इथे मी चेरी घेतली होती, म्हणजे जी तुटी फ्रुटी असते ती आपल्याला यामध्ये घालायची. हे ऑप्शनल आहे, असेल तर घालायची, तर नाही घातलं तरीही चालेल. तिथे मी 2 चम्मच फ्रुटी घातली. त्यानंतर थोडंसं दूध यामध्ये मी घातलं कारण आपलं बॅटर घट्ट झालेलं होतं. दूध घातल्यानंतर परत हे मी एकदा मस्त असं मिक्स करून घेतलेलं. तर केकसाठी लागणारं परफेक्ट इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. केक टिन सुद्धा आपण सुरुवातीला तयार करून ठेवलेला होता. कढई सुद्धा आपली प्रीहीट झालेली आहे. आता जे बॅटर आपण बनवून घेतलेलं ते संपूर्ण बॅटर आपल्याला केक टिनमध्ये घालायचं. 2-3 वेळा ते टॅप करून घ्यायचं. आता वरून परत मी थोडीशी तुटी फ्रुटी घालून घेते. थोडेसे आंब्याचे काप मी इथे कट करून घेतलेले होते ते मी यामध्ये घालते. हे सुद्धा ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घालायचे, नाही घातले तरी चालेल. आता हा केक टिन आपल्याला प्रीहीट झालेल्या कढईमध्ये ठेवायचा आहे. तर तुम्ही बघू शकता कढई सुद्धा छान अशी प्रीहीट झालेली होती. आता जे स्टँड आपण ठेवलेलं आहे त्यावर आपल्याला असा हा केक टिन ठेवायचा, वरून झाकण ठेवायचं आणि सुरुवातीला 2 ते 3 मिनिट गॅस इथे आपल्याला मोठा करायचा. 3 मिनिटानंतर गॅस एकदम कमी ठेवायचा आणि कमी आचेवर आपल्याला इथे 35 ते 40 मिनिट केक इथे आपल्याला बेक करून घ्यायचा. इथे मला 40 मिनिटं लागले, तुम्हाला कमी जास्त लागू शकता. तुम्ही जे भांडं घेतलं त्यावर ते अवलंबून आहे. भांडं जर जाड असेल तर जास्त वेळ लागू शकतो किंवा पातळ जर असेल तर कमी वेळ लागू शकतो. एक 40 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता परफेक्ट इथे केक आपला बेक झालेला आहे. एका टूथपिक किंवा मग चाकूच्या सहाय्याने चेक केलं
क्लीन निघालं म्हणजे परफेक्ट इथे आपला केक बेक झालेला आहे. आता हा आपण काढून घेऊया. आता हा काढून घेतल्यानंतर हा केक आपल्याला मस्त असा थंड होऊ द्यायचा आहे. तर इथे मी 10 ते 15 मिनिट केक छान असा थंड होऊ दिलेला आणि थंड झाल्यावरतीच इथे आपल्याला केक कट करून घ्यायचा आहे. एक 15 मिनिट झालेले आहे. मस्त इथे आपला संपूर्ण केक थंड झालेला आहे. आता या केकच्या इथे आपण एका चाकूच्या साहाय्याने कडा मोकळा करून घेऊया. मी संपूर्ण कडा मोकळ्या करून घेतलेला. आता एखादी प्लेट घ्यायची आणि त्यावर असा केक आपल्याला डिमोल्ड करून घ्यायचा. अगदी सहज इथे आपला केक निघतो, अजिबात केक टिनला चिपकत नाही. तर इथे मी संपूर्ण केक हा डिमोल्ड करून घेतलेला. आता यावर आपण जो बटर पेपर लावलेला आहे तो काढून घ्यायचा आणि इथे आपला तुम्ही बघू शकता मस्त इथे आपला मँगो केक तयार झालेला आहे. दिसायलाच काय सुंदर दिसतोय. हे जेवढा हा दिसायला सुंदर दिसतोय ना चवीला सुद्धा तसाच भन्नाट झालेला आहे. आता इथे मी तुम्हाला कट करून दाखवते. सहज इथे आपला केक कट होतो. म्हणजे केक जर व्यवस्थित बेक झाला तर तो कट सुद्धा व्यवस्थित होतो. तर तुम्ही बघू शकता काय मस्त स्पॉन्जी जाळीदार सॉफ्ट इथे आपला केक झालेला आहे. बघूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की आपला केक हा काय मस्त झालेला आहे. बघूनच खावासा वाटणारा चवदार मँगो केक इथे आपला रेडी झालेला आहे. तर तुम्ही बघितलं आहे अगदी कमी साहित्यामध्ये आहे. झटपट सुद्धा होणार आहे. कुठलंच बाहेरचं महागडं काहीच साहित्य आपण यामध्ये घातलेलं नाही. 3 ते 4 साहित्यामध्येच इथे आपण केक तयार केलेला आहे. तुम्ही पण या सीझनमध्ये एकदा अशा पद्धतीने मँगो केक एकदा नक्की करून बघा. मुलं सुद्धा आवडीने खातील. यामध्ये आपण अजिबात ओव्हन मैदा किंवा अंड्याचा वापर केलेला नाही तरी सुद्धा आपला केक काय मस्त असा जाळीदार झालेला आहे. तर अशा पद्धतीने मँगो केक एकदा नक्की करून बघा. मुलं सुद्धा नक्कीच आवडीने खातील आणि मुलंच काय मोठ्यांना सुद्धा हा केक नक्की आवडेल एवढा हा केक चवदार आणि टेस्टी होतो. तर अशा पद्धतीने एकदा मँगो केक नक्की करून बघा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो तुम्ही आत्तापर्यंत वर्षास किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.